अनुभव क्रमांक 1। हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर संकेत खरसेकर यांनी पाठवला आहे। अनुभव 2019 मधला आहे। आम्ही सगळे मित्र कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करत होतो। त्यात एक मित्र म्हणाला की माझ्या गावाला जाऊया कोकणात। आम्ही सगळे लगेच जायला तयार झालो। सगळ्यांनी मिळून एक दिवस नक्की केला। जवळपास 6 तासांचा प्रवास झाला। पोहोचेपर्यंत 8 वाजून गेले होते। आम्ही खूप थकून गेलो होतो। काही वेळ तसेच बसून मग थोडे फ्रेश झालो। मित्राच्या आईने खूप छान जेवण बनवले होते। आम्ही सगळे जेवलो। नंतर आम्ही झोपण्यासाठी मित्राच्या जुन्या घरी गेलो। त्याच्या राहत्या घरापासून ते अवघ्या काही मिनिटांवर होते। मित्राचे वडील आमच्या सोबत आले होते ते घर दाखवायला। पण मला एक गोष्ट थोडी खटकली, ती म्हणजे त्या मित्राच्या आई वडिलांनी त्याला आमच्या सोबत तिथे झोपायला पाठवले नाही। तो त्या नवीन घरीच होता। आम्हाला सगळ्यांनाच हे जरा पटले नाही, पण नंतर वाटले की मित्र खूप महिन्यांनी भेटला म्हणून त्याला त्यांच्या जवळच झोपायला सांगितले असेल। तिथे गेल्यावर काही वेळ गप्पा मारून आम्ही पेंगू लागलो। आधीच प्रवासामुळे दमलो होतो म्हणून लगेच झोपून गेलो। रात्रीचा 1 वाजला असेल। मी आणि माझे मित्र अगदी गाढ झोपेत होतो। तितक्यात अचानक रूमवरचा पत्रा वाजू लागला। आम्ही सगळेच त्या आवाजाने जागे झालो। सगळ्यांना वाटले की बाहेर जोराचा वारा सुटला असेल म्हणून पत्रे जोरात वाजत असतील। काही वेळाने तो आवाज कमी झाला म्हणून आम्ही दुर्लक्ष करत परत झोपायचा प्रयत्न करू लागलो। पण 10 मिनिटं होत नाहीत तसे पत्रे पुन्हा वाजू लागले। यावेळेस एक भयानक गोष्ट जाणवू लागली, जसे पत्र्यावर कोणीतरी आहे आणि आपल्या नखांनी पत्र्यावर ओरबाडते। आता मात्र आम्ही समजून गेलो की घडत असलेला प्रकार साधा नाही। जवळपास 5 मिनिटांनी आवाज बंद झाला। आम्ही घाबरून एकमेकांचा हात पकडून बसलो होतो। वाटलं की एखादा प्राणी असेल, पण तितक्यात अचानक पत्र्यावर मोठमोठ्याने आघात होऊ लागला, जे एखाद्या प्राण्याला करणे जवळजवळ अशक्य होते। आमची तर चांगलीच तंतरली होती। तितक्यात बाहेरून आवाज आला, कोण आहे तिथे? निघून जा। तो आवाज आल्यानंतर ते जे काही होतं ते अजून जोरजोरात पत्र्यावर आघात करू लागलं। एक क्षणी तर वाटलं की ते पत्रा फोडून आत येतंय की काय करावं काही सुचत नव्हतं। धावत बाहेर जावं, पण इतक्या रात्री तेही अनोळखी ठिकाणी बाहेर कसं जाणार? वेळही तिथेच थांबली होती जणू, ती पुढे सरकतच नव्हती। आम्ही जीव मुठीत धरून तसेच बसून राहिलो। भीतीमुळे झोप कुठच्या कुठे उडून गेली होती। पहाटे 4च्या सुमारास तो आवाज अचानक यायचा बंद झाला। तसे आमच्या जीवात जीव आला। तरीही आम्ही त्या खोलीतून बाहेर पडलो नाही, कारण अजूनही उजाडले नव्हते। साधारण 6ला बऱ्यापैकी उजाडले तेव्हा आम्ही बाहेर आलो। मित्राच्या घरी जाताना वाटेत एक आजोबा बसलेले दिसले। नुकताच उठले असावेत असे वाटले। मी न राहून त्यांना विचारले तेव्हा त्यांनी आम्हाला एक भयानक गोष्ट सांगितली। ते म्हणाले की तुमचा मित्र इथे राहण्याआधी इथे एक कुटुंब राहायचे। त्यांनी स्वतःला जाळून घेतलं होतं आणि त्यातच त्या सगळ्यांची राख झाली। त्यांनी हे असे का केले हे मात्र कोणालाच माहीत नाही। त्या आजोबांचे बोलणे आम्हाला रुचले नाही, म्हणून मित्राच्या घरी गेल्यावर आम्ही घडलेला सगळा प्रकार त्याला आणि त्याच्या आई वडिलांना सांगितला। पण त्यांचे वागणे पाहून असे वाटले की त्यांना त्या प्रकाराबद्दल सगळे माहीत असावे, पण ते काहीच बोलले नाहीत। इतके सगळे घडल्यावर कोणालाही तिथे थांबण्याची इच्छा नव्हती। त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही आपापल्या घरी निघून आलो। आजही कधी विषय निघाला की तो प्रसंग आठवतो आणि अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही। अनुभव क्रमांक 2। हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे। घटना साधारणतः 10 वर्षांपूर्वीची आहे। मी दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीही मावशीच्या गावाला आलेलो।
मला 2 मावश्या आहेत आणि दोघेही त्याच गावात राहतात. एकीचे छोटे अपार्टमेंट होते आणि त्यामध्ये फक्त 4 घरं होती. गच्चीवर एक मोठी खोली होती. त्या खोलीचा वापर ती स्टोअर रूम म्हणून करायची. तिथे एक संगणकही होता. गावात तेव्हा माझे काही जास्त मित्र नव्हते, म्हणून मग मी त्या खोलीत जाऊन संगणकावर गेम्स खेळायचो. संगणक एका टेबलवर होता आणि त्याच्या मागे एक मोठा आरसा होता. रोज रात्री जेवण झाले की मी गच्चीवर जायचो. त्या रात्रीही मी खोलीत गेलो, संगणक सुरू केला आणि मस्त गेम खेळत बसलो. खोलीचा दरवाजा उघडाच होता. तितक्यात मागून कसलीशी चाहूल जाणवली आणि नकळत मागच्या आरशात लक्ष गेलं. त्या आरशात मला एका बाईचा चेहरा दिसला. मी झटकन पुढे पाहिले, कारण ती बाई जर आरशात दिसली म्हणजे ती बाई माझ्या पुढे उभी असणार. पण माझ्यासमोर कोणीही नव्हतं. तिचा चेहरा खूप विद्रूप होता. मला वाटले की एकटा असल्यामुळे मला भास झाला. नंतर जाणवले की कदाचित गच्चीवर वाळत टाकलेल्या कपड्यांचे प्रतिबिंब अंधारात तसे जाणवले असावे, म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. 2 दिवस असेच उलटले. पुन्हा एके रात्री मला अगदी तसाच भास झाला. यावेळेस मात्र मी खरंच घाबरलो, कारण ती बाई मला बराच वेळ आरशात दिसत होती. मी सुद्धा हिम्मत करून तिला निरखून पाहत होतो. लाल रंगाची साडी, डोक्यावर पदर आणि डोळे नव्हतेच तिला. डोळ्यांच्या जागी फक्त रिकामी जागा होती, जणू त्यातून आरपार दिसेल. मी हे सगळे पाहत असतानाच त्या खोलीची खिडकी जोरजोरात वाजू लागली, जसे की बाहेरून कोणीतरी त्यावर हात मारतंय. मी घाबरून काय घडतंय याचा विचार करत होतो. तितक्यात दरवाजा जोरात आपटून बंद झाला आणि पुढच्या क्षणी जोरात दणका दिल्यासारखा उघडलाही. हाच प्रकार 2 ते 3 वेळा घडला. मी लगेच संगणक बंद करून खोली बाहेर पळालो. या बाबतीत मी घरात कोणालाही सांगितलं नाही, कारण मला वाटलं की जर मी सांगितलं तर मला संगणकावर गेम्स खेळायला मिळणार नाहीत. पुढचे 2 दिवस त्या खोलीत जायची माझी हिंमत झाली नाही. मावशीने विचारलं तर मी तिला म्हणालो की मला खूप कंटाळा येतोय, पण खरं कारण मला वाटणारी भीती होती. काही दिवसानंतर मी त्या खोलीत जायचं ठरवलं. आत गेलो आणि संगणक सुरू केला. मागचा आरसा मुद्दामून मी दुसऱ्या ठिकाणी ठेवला, म्हणजे त्याकडे लक्ष जाणार नाही. मी पुन्हा मस्त गेम्स खेळू लागलो. पण काही वेळ उलटत नाही, तितक्यात मला मागे दरवाजाजवळ कसला तरी आवाज आला. मी तिथे पाहिले आणि माझी बोबडीच वळली, कारण तीच बाई दरवाजाजवळ उभी होती. मी घाबरून ओरडणार, तितक्यात खोलीतला लाईट अचानक बंद झाला, पण संगणक मात्र सुरू होता. मी तिथून पळून जायचा प्रयत्न करू लागलो, पण ती बाई दरवाजातच उभी होती. लाल रंगाची साडी, हिरव्या बांगड्या आणि पाय. आता मी तिला स्पष्ट पाहू शकत होतो. ती एकटक माझ्याकडेच पाहत होती. चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते. मी घाबरून घामाने ओलाचिंब झालो होतो आणि तितक्यात माझ्या उजव्या कानात कोणीतरी कुजबुजलं, "घाबरलास?" तसा भीतीने अंगावर सारकन काटा येऊन गेला आणि मी दचकून तिथून दूर झालो. पण जाणार कुठे? शेवटी मी डोळे बंद केले आणि दरवाजाच्या दिशेने जोरात धावत सुटलो आणि बाहेर आलो. बाहेर आल्यावर समजले की ती तिथेच उभी असतानाही मी तिच्या आरपार आलोय. ती मागे वळून माझ्याकडेच पाहत होती. तिची ती भेदक नजर पाहून माझ्या अंगातला त्राणच संपला. आता मात्र मला राहावले नाही. मी खाली येऊन सगळा प्रकार सांगितला. मावशी म्हणाली की घाबरू नकोस, शांत हो. भाऊ जेव्हा घरी येईल तेव्हा तो तुला सगळे सांगेल. ती असे का म्हणाली हे मात्र मला काही कळले नाही. मला भीतीमुळे कापरं भरलं होतं. रात्री विजय भाऊ जेव्हा घरी आला तेव्हा त्याला सगळं सविस्तर सांगितलं. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, "मला हे माहीत होतं. ती बाई जास्त त्रास देत नाही. मलाही असा अनुभव रात्री जेव्हा मी काम करायचो तेव्हा यायचा. ती बाई दरवाजाकडे येऊन थांबायची आणि मी तिला शिव्या द्यायचो तरी ती तिथेच दिसायची आणि काही वेळानंतर निघून जायची.
मी त्याचे असे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, अरे भाऊ, तू किती सहज बोलतोयस. कोण आहे ती बाई आणि आपल्याला का दिसते? ती आपल्या गच्चीवर काय करते आणि असं काय झालेलं ज्यामुळे ती अजून इकडेच आहे? भावाने सांगितले की तिला आपल्याच वयाचा एकुलता एक मुलगा होता आणि तिने आपल्या बाजूच्या गच्चीवरून आत्महत्या केलेली. तेव्हापासून ती दिसते. बहुतेक तिच्या मुलाला शोधायला येते. भावाचे असे बोलणे ऐकून पुढे काय बोलावे तेच कळत नव्हते. मी तो विषय तिथेच संपवला आणि दुसऱ्याच दिवशी आपल्या घरी निघून आलो. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आकाश धडम यांनी पाठवला आहे. मी दरवर्षी माझ्या गावाला जातो. लॉकडाऊन चालू असताना कसेबसे ई-पास मिळवून 17 मे 2020 या दिवशी गावाला गेलो होतो. खूप महिन्यांनी यायचा योग आला होता. त्यामुळे मित्र भेटले आणि एक वेगळाच आनंद झाला. त्यामध्ये माझा मित्र साईराज हा खूप धाडशी आहे. आमचे बरेच बोलणे झाले आणि निरोप घेताना त्याने मला विचारले, आज शेतात पाणी सोडायला जायचंय, सोबत येशील का? आपल्याला निवांत बोलता येईल. तसं मी ठीक आहे म्हटलं आणि किती वाजता जायचंय ते विचारलं. त्यावर तो म्हणाला, पहाटे 3:30च्या सुमारास जाऊ, मी तुला उठवायला येईन. मी येतो असे सांगून आपल्या घरी आलो. ठरल्याप्रमाणे तो रात्री मला घ्यायला आला आणि मी लगेच तोंडावर पाणी वगैरे मारून घराबाहेर पडलो. आम्ही चालतच निघालो. संपूर्ण गाव निद्रेच्या आहारी गेलं होतं. रस्ताही पूर्ण सामसूम होता. काही वेळात आम्ही शेतात येऊन पोहोचलो. त्याने पाणी सोडले आणि आम्ही दोघं जवळच्या बांधावर गप्पा करत बसलो. तिथे शेताला लागून एक ओढा होता. अधूनमधून कुठून तरी वाऱ्याची एक झुळूक अंगाला स्पर्श करायची आणि एक वेगळाच दिलासा देऊन जायची. तितक्यात मला बाजूच्या शेतातून 2-3 बोकडं येताना दिसली. मी निरखून पाहू लागलो तसे जाणवले की 2-3 नाही तर बरीच बोकडं होती. अंधार तसा बराच होता, पण खूप वेळ अंधारात राहिले की हळूहळू आपल्या डोळ्यांना त्या अंधाराची सवय होते आणि मग बऱ्यापैकी दिसायला लागते. तसेच काहीसे आमच्या सोबत झाले होते. मी लगेच साईराजला खुणावून सांगितलं. तसे तो पटकन बांधावरून उडी मारून बाजूच्या शेतात बोकड पकडायला धावला. ते बघून मीही त्याच्या मागे गेलो. त्याने एक आणि मी एक अशी 2 बोकडं पकडली. आम्ही पुन्हा आमच्या शेताकडे यायला निघालो. येताना ओढा ओलांडताना सहज पाण्यात लक्ष गेलं आणि सर्वांग शहारलं. दोन्ही हातांनी धरलेल्या बोकडाला डोकंच नव्हतं. साईराजचीही चांगलीच तंतरली. आम्ही हातातली बोकडं तिथेच ओढ्यात टाकून सरळ धाव ठोकली. आम्ही दोघंही जीव मुठीत धरून पळत होतो. मी साईराजला इतके घाबरलेले पहिल्यांदा पाहिले असेल. पळत असताना आम्हाला मागून आमच्या नावाने हाका ऐकू येत होत्या, जे सगळ्यात भयानक होते. दोघेही घरी आलो आणि माझी शुद्ध हरपली. डोळे उघडले तेव्हा सकाळ झाली होती. डॉक्टर आणि शेजारची मंडळी जमा झाली होती. मला आजोबांनी विचारल्यावर मी जे जे घडले ते सगळे सांगून टाकले. त्यावर ते म्हणाले, त्या जागेला भटकी म्हणतात, जिथे लोकांना खूप भयानक अनुभव येतात. अनुभव क्रमांक 4. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. मी आत्मा आणि स्पिरिच्युअलिटी या सगळ्या गोष्टी मानतो. काही वर्षांपूर्वी गावी माझ्या आजीकडे राहायला गेलो होतो, तेव्हाचा हा अनुभव. असे काही अनुभव आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. माझ्या आजीच्या गावाला तसे राहायला म्हणून मी पहिल्यांदाच गेलो होतो. ते घर आधी खूप वर्ष बंद होतं. जुने बांधकाम. आजीच्या आजोबांनी बांधलेले ते घर. मोठे अंगण, घराच्या आजूबाजूला झाडी. मी तिथे येण्याच्या 3 महिने आधीच तिथे आजी आजोबा राहायला आले होते. ते आधी शहरात राहत. मी 4 वाजता पहाटे पोहोचलो. एका ओळखीच्या रिक्षावाल्याने मला घरासमोर सोडले
अंगणात आल्या आल्या मला वेगळी चाहूल जाणवली. कुणी आपल्याकडे बघतंय असं काहीसं वाटलं. आता खरंच तसं होतं की मला तसं वाटत होतं हे मात्र सांगणं कठीण आहे. अंधार होता आणि मी चौफेर तो परिसर पाहत होतो. झाडे, पानांची सळसळ आणि भयान शांतता. घरासमोर असलेल्या झाडाकडे मी बघत होतो. तितक्यात मला माझ्या नावाची हाक ऐकू आली. मी पाठी वळून दाराकडे पाहिले. दारं खिडक्या बंद होती. तिथे कोणीही नव्हतं. मला विचित्रच वाटलं. मी पटापट दाराकडे चालू लागलो. तसे आपल्या पाठी कोणीतरी चालतंय असं वाटलं. मी आजीला एक हाक मारली. तसे तिचा ओ आले रे आले असे शब्द ऐकले तेव्हा जीवात जीव आला. दिवस अगदी मजेत गेला. रात्री मटण, मासे, तांदळाच्या भाकऱ्या, माशाची आमटी आणि भात असा बेत झाला. मी बोटं चाटत जेवण संपवून उठलो. टीव्ही न बघता जेवण्याचा आनंद मी पहिल्यांदा घेतला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. रात्री शतपावली करावयास घरापाठी गेलो. वातावरण अगदी वेगळे आणि तितकेच विचित्र होते. तितक्यात मला लांब बसलेल्या झाडावर कोणीतरी बसलंय अशी जाणीव झाली आणि अंगावर काटा उभा राहिला. मी चालत पुढे गेलो. बघितलं तर तिथे खरंच कोणीतरी होतं. मी स्तब्ध झालो. तितक्यात माझ्या पाठीवर धपाटा पडला. माझ्यात पाठी बघायची हिंमत नव्हती. झाडाकडे पाहिलं तर ती आकृती झाडावरून नाहीशी झाली. काय र, माझ्यावर नजर ठेवत होतास वय? एक घाणेरडा आवाज कानावर पडला. मी चौफेर शोधू लागलो. तेवढ्यात एक काळे वस्त्र घातलेली, केस विस्कटलेली स्त्री माझ्यावर धाव घेऊन आली. मी ओरडलो आणि डोळे मिटले. आजी आणि आजोबा धावतच माझ्या जवळ आले आणि मला समजावू लागले, अरे सोन्या, ही तुमची मुंबई नव्हं. रात्री अपरात्री फिरू नकोस बाहेर. चल आधी घरात. मी हातपाय धुवून घरात आलो. माझ्यात आजीसोबत त्या प्रसंगाबद्दल चर्चा करण्या एवढी हिंमत नव्हती, म्हणून मी झोपून गेलो. रात्री शांत झोप लागली नाही. विचित्र स्वप्न पडत होती. स्वप्नात आजीचं घर दिसायचं. अंधारे कोपरे आणि तीच काळ्या साडीतली बाई. तिचा चेहरा दिसायचा नाही. आवाज यायचे. स्वप्नाच्या शेवटी मी माझा मृतदेह पाहायचो व घाबरून जाग यायची. दिवस तेवढा शांततेत जात, पण रात्र येऊ लागली की भीती दाटून यायची. पुन्हा ते स्वप्न, तीच बाई. त्या रात्री वेगळाच अनुभव आला. मी डोळे उघडून चौफेर पाहिले. 3:20 झाली होती. मी पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेलो. तिथल्या खिडकीकडे लक्ष गेलं आणि अंगावर शहारे आले. तीच बाई मला वाकून बघत होती. मी भीतीने खाली कोसळलो व आरडाओरडा केला. यावेळी आजीला खरे सांगावे लागले. तिला याचे कारण समजले असावे. मला सकाळी देवळात घेऊन गेले. त्यानंतर मला सरळ घरी धाडले. त्याचे कारण मला आजीने आजपर्यंत सांगितले नाही. त्या घरातले काही दिवस आठवले की आजही भीती दाटून येते. आजही कधी कधी ती स्वप्न मला पडतात. या 4 अनुभवांपैकी कोणता अनुभव तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या पेजेसना फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊनही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.